आम आदमी पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ बीड नगर परिषदेचे रणधुमाळी अत्यंत जोमात चालू असून बीड नगर परिषदेमध्ये आम आदमी पार्टीने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. बीड नगर परिषद अध्यक्षांसह इतर उमेदवारांचा प्रचाराचा श्री गणेशा हा कंकालेश्वर मंदिर येथून करण्यात आला. त्यानंतर शहंशाह वली दर्गा येथे ही माथा टेकून आशीर्वाद घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यासह सर्व महामानवांचे आशीर्वाद घेत हा श्री गणेशा पार पडला. यावेळी आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वृषालीताई नितीन जायभाये यांच्यासह नगरसेवक व पदाकरिता उमेदवारी दाखल केलेले उमेदवार व आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अशोक येडे तसेच बीड शहर बचाव मंचचे नितीन जायभाये, आम आदमी पार्टीचे सादिक भाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणून तुम्ही उभा राहत आहात, नेमकं काय प्रश्न घेऊन जनतेसमोर तुम्ही जाणार आहात, काय सांगा? आज कंकालेश्वर मंदिरामध्ये येऊन आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आणि मेन प्रश्न म्हणजे आता इथे जे जनतेचे रस्ते व्यवस्थित नाहीयेत, नाल्या, पावसाळ्यामध्ये इतकी लोकांची वाईट अवस्था असते ती पण आम्हाला आता सोडवायची आहे. आणि कचऱ्याचे प्रश्न, घंटा गाड्या नसतात वेळेवर, ते सुद्धा आता आम्हाला रेग्युलर चालू करायचं आहे. आता महत्वपूर्ण आव्हान तुमचं कोणासाठी असणार? आव्हान जनतेलाच माझं आव्हान आहे की आता सगळे प्रश्न त्यांचे आम्ही सोडवणारच आहोत, त्यामुळे प्रचंड मताधिक्याने त्यांनी आम्हाला विजयी करावं. काय सांगाल, आज शुभारंभ सुरू करतायत आम आदमी पार्टीच्या प्रचाराचा, काय नेमकं भावना? आम आदमी कडनं वृषालीताई नितीन जायभाये ह्या उभ्या आहेत. त्या माझ्या सहकारी आहेत, आधीपासून आम्ही सोबत राहिलेलो आहोत, त्या माझ्या चांगल्या मैत्रिणीही आहेत. आणि मेन कारण म्हणजे मी आम आदमी सोबत आहे त्याचं एक मेन कारण म्हणजे की नितीन भाऊला मी जागोजागी जाऊन प्रत्यक्ष लोकांसमोर आणि जनतेमध्ये जाऊन संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवताना पाहिलेलं आहे. बीड बचाव मंच हा त्यांचा आहे, तो जागोजागी जाऊन प्रश्न सोडवण्यात आजपर्यंत कार्यक्षम राहिलेला आहे. आपण बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर कचऱ्याची समस्या असेल, रोडच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, पण नितीन भाऊनी जागेजागी जाऊन त्या समस्या सोडवल्या. आणि आता वृषालीताई ही चांगले सुशिक्षित आहेत, तर मला वाटतं वृषालीताईलाच वोट देणं म्हणजेच विकासाला वोट देणं आहे. आणि आम आदमीकडनं त्या थांबलेल्या आहेतच, तर तुम्ही सर्वांनीही प्रत्येक वार्डातून मी प्रत्येक जनतेला सर्वांना विनंती करेल की तुम्ही वृषालीताईलाच वोट देऊन विकास साधावा. आपला विकास, उमेदवाराचा विकास म्हणजे जनतेचा असतो विकास, तर आम आदमी पार्टीला वोट द्या आणि आपला विकास साधून घ्या.